ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ मंडळी. आज आपण या व्हिडिओमध्ये हरतालिकेचा उपवास कसा करावा, कोणी करावा, हरतालिकेच्या उपवासाचे महत्त्व, तसेच हरतालिकेचा उपवास करत असताना कोणत्या चुका करू नये याविषयीची अगदी थोडक्यात परंतु अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर हरतालिका व्रताची इतर माहिती देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपले सौभाग्य अखंड राहावे यासाठी हरतालिकेचे व्रत करण्यात येते. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हे हरतालिकेचे व्रत करण्यात येते. हर हे भगवान शिवशंकरांचेच नाव असून या हरतालिकेला भगवान शिवशंकरांची आराधना करण्यात येते आणि म्हणूनच या व्रतास हरतालिका असं म्हणण्यात येतं. हरी हे भगवान श्री हरिविष्णूंचं देखील नाव आहे. हरतालिकेसंबंधित पौराणिक कथा देखील सांगितल्या जातात. पार्वतीने एकदा आपल्या सख्यांना बरोबर घेऊन हे व्रत केलं होतं आणि कालांतराने हे हरतालिका व्रत म्हणून प्रसिद्ध झालं. या व्रतासाठी हरतालिका किंवा हरतालिका या दोन्ही शब्दांचा उपयोग करण्यात येतो. ग्रंथामध्ये दोन्ही शब्द आढळतात. हरतालिका व्रत हे सर्व पाप व कौटुंबिक चिंतांना दूर करणारे व्रत आहे. जर तुम्ही हरतालिकेचे व्रत पहिल्यांदाच करत असाल तर व्रत करण्यापूर्वी आपल्याला व्रताचा संकल्प घ्यायचा आहे. व्रत सुरू करताना जो संकल्प केला जातो तर तो संकल्प आयुष्यभर पाळावा लागतो आणि त्यामुळं आपल्याला हा संकल्प करत असताना आपल्याला विचार करूनच करायचा आहे. संकल्प म्हणजे काय, तर आपण हे व्रत जे करणार आहोत, उपवास करणार आहोत, तर ते निर्जला व्रत करणार आहोत की आपण फलाहार करून किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन हा उपवास करणार आहोत, असा आपल्याला व्रत करण्यापूर्वी संकल्प करावा लागतो. आणि आपल्याला ज्याप्रमाणे शक्य होईल म्हणजेच निर्जला व्रत किंवा फलाहार करून किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करणार आहात, व्रत करणार आहोत, तर तशाच प्रकारे आपल्याला हा संकल्प करायचा आहे. आपले हिंदू धर्म मान्यतेनुसार खरं तर हरतालिकेचा उपवास हा निर्जलाच केला जातो. परंतु काही स्त्रियांना किंवा कुमारिकांना निर्जला व्रत करणं शक्य होत नाही, तर त्यांनी मग फलाहार करून किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन, सात्विक पदार्थ खाऊन हा उपवास करायचा आहे. त्याचबरोबर हरतालिकेची पूजा ही अतिशय महत्त्वाची पूजा मानली जाते. त्यामुळं हे हरतालिकेचे व्रत करत असताना कुमारिकांना किंवा महिलांना जर मासिक पाळी आली असेल, तर अशा महिलांनी किंवा कुमारिकांनी हरतालिकेची पूजा करायची नाही किंवा देवाला देखील स्पर्श करायचा नाही. दूरवर बसून तुम्ही देवीची कथा ऐकू शकता, त्याचबरोबर पूजा पाहू शकता, परंतु स्पर्श करायचा नाही. या दिवशी तुम्ही उपवास देखील करू शकता. ज्याप्रमाणे तुम्ही संकल्प केलेला आहे, तर त्याप्रमाणे तुम्हाला उपवास करायचा आहे आणि ठरलेल्या वेळेतच तुम्हाला हा उपवास देखील सोडायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला देवाचं मनातल्या मनात नामस्मरण देखील करायचं आहे. या हरतालिका व्रताचा संकल्प घेतला तर तो मध्येच सोडता येत नाही. हे व्रत आपल्याला आयुष्यभर पाळावे लागते. परंतु जर काही अडचणीमुळं किंवा काही कारणास्तव तुम्हाला जर हे व्रत करता येत नसेल किंवा जर तुम्हाला हे मध्येच जर सोडावं लागत असेल, तर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडं हे हरतालिकेचे व्रत सोपवायचं आहे. परंतु सोपवण्यापूर्वी आपल्याला या हरतालिकेच्या व्रताचे उद्यापन करायचे आहे आणि त्यानंतरच दुसऱ्या स्त्रीकडे सोपवायचं आहे. यामुळं हे व्रत देखील सुरू राहतं आणि आपल्या व कुटुंबामध्ये सुखसमृद्धी देखील टिकून राहते. आपले हिंदू पौराणिक मान्यतेनुसार हे हरतालिकेचे व्रत करणाऱ्या महिलांनी रात्रभर जागरण करायचं आहे. रात्रीच्या चारही प्रहरात शिवपार्वतीची पूजा करायची आहे. तरच लवकरात लवकर आपण केलेल्या व्रताचं फळ मिळतं. त्याचबरोबर हा 16 शृंगाराचा उत्सव असतो आणि त्यामुळं या दिवशी विवाहित महिलांनी 16 शृंगार करून भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी. यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात. हरतालिकेच्या व्रताची पूजा करण्यासाठी भगवान शिव आणि माता पार्वतीच्या मातीची मूर्ती तयार करून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही वाळूच्या देखील करू शकता. शिव पार्वतीचे पूजेचे सर्व साहित्य वापरून आपल्याला शिव आणि पार्वती यांची यथाविधी पूजा करायची आहे. तसेच हरतालिकेची कथा वाचायची आहे किंवा ऐकायची आहे आणि रात्रभर महिलांनी जागरण करायचं आहे. आणि शेवटच्या प्रहरातील पूजेनंतर देवी पार्वती मातेला अर्पण केलेला सिंदूर आपल्या कपाळावर लावायचा आहे आणि सर्व राहिलेले साहित्य हे ब्राह्मणाला दान करायचं आहे. आता आपण हे व्रत करत असताना, उपवास करत असताना हरतालिकेच्या व्रताचे पारण हे दुसऱ्या दिवशी म्हणजेच चतुर्थी तिथी म्हणजेच गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतरच आपल्याला हे व्रत सोडायचं आहे. व्रत सोडण्यापूर्वी अंघोळ करून विधिवत भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करायची आहे आणि यानंतर पूजेच्या सर्व साहित्यासह मातीच्या शिवलिंगाचे किंवा वाळूच्या शिवलिंगाचे विसर्जन करायचं आहे आणि त्यानंतर प्रसाद खाऊनच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे.
प्रसाद खात असताना आपण जो पार्वती मातेला खिरीचा प्रसाद केलेला आहे, तर तो प्रसाद खाऊनच किंवा कोणताही गोडाचा प्रसाद किंवा पदार्थ खाऊन आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. म्हणजेच काय तर हरतालिकेचा उपवास हा हरतालिकेच्या दिवशी सोडला जात नाही. हिंदू मान्यतेनुसार हा उपवास 24 तासांसाठी ठेवला जातो. हे व्रत भाद्रपद शुक्ल तृतीया तिथीच्या सूर्योदयापासून सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चतुर्थीला सूर्योदयानंतर समाप्त होते. आणि त्यामुळेच आपण चतुर्थीला सूर्योदयानंतर व्रताचं पारण करायचं आहे. म्हणजेच व्रताचा संकल्प सोडायचा आहे, उपवास सोडायचा आहे. हरतालिकेचे व्रत हे प्रत्येक महिलेसाठी खास असतं. हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा आपल्याला मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी केलं जातं. हिंदू धर्मशास्त्रानुसार हरतालिकेचे व्रत केल्यानं इच्छुकांचे लग्न ठरते, तर इच्छित वरप्राप्ती होते असं देखील म्हटलं जातं. ज्यांचे वय उलटून गेले आहे तरी लग्न जमत नसेल, तर लग्नाआधी कुमारिका हरतालिकेचे व्रत करतात. हरतालिकेचे व्रत करत असताना महिलांनी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत. कोणतीही पूजाविधी करत असताना आपल्या हिंदू धर्मामध्ये काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्यास मनाई केलेली आहे. त्यासोबतच तुम्ही पांढऱ्या रंगाचे, हिरव्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे परिधान या दिवशी करू शकता. निर्जली उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी चुकूनही पाणी प्यायचं नाही. जर गर्भवती महिला किंवा आजारी एखादी व्यक्ती जर हा उपवास करत असेल, तर त्यांनी हा नियम पाळला नाही तरी देखील चालेल. गर्भवती महिलांनी हे व्रत करत असताना स्वतःची आणि आपल्या बाळाची विशेष काळजी घ्यायची आहे आणि फलाहार करून उपवासाचे पदार्थ खाऊन सात्विक पदार्थ या दिवशी खायचे आहेत. हे पदार्थ खाऊनच आपल्याला उपवास करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या डॉक्टरांचा सल्ला देखील उपवास करण्या अगोदर, व्रत करण्या अगोदर घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण या व्रताचा संकल्प करायचा आहे, हे व्रत करायचं आहे. हे व्रत करत असणाऱ्या म्हणजेच उपवास करत असणाऱ्या महिलांनी या हरतालिकेच्या दिवशी चुकूनही झोपायचं नाही. स्त्रियांनी झोपण्याऐवजी या दिवशी भजन आणि कीर्तनावर लक्ष केंद्रित करायचं आहे. देवाच्या नामस्मरणावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत केलं जातं आणि म्हणूनच या दिवशी आपल्या पतीशी कोणत्याही गोष्टीसाठी खोटं बोलू नये, वादविवाद करू नये किंवा भांडणं, कलह घरामध्ये करू नये. हरतालिकेचे व्रत उपवास करत असताना महिलांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे. कोणाचाही द्वेष करायचा नाही, रागराग करायचा नाही. त्याचबरोबर हरतालिकेचे व्रत हे माता पार्वतीनं जंगलात राहून कंदमुळे खाऊन केलं होतं आणि त्यामुळेच तिला भगवान शिव पती म्हणून लाभले होते आणि म्हणूनच आपण देखील हा हरतालिकेचे उपवास करत असताना, व्रत करत असताना फलाहार आणि कंदमुळे खाऊनच हा उपवास करायचा आहे. उपवास करत असताना, व्रत करत असताना आपल्या घरामध्ये कोणताही तामसिक पदार्थ होणार नाही किंवा घराबाहेर जाऊन देखील घरातील कोणत्याही व्यक्तीने या दिवशी हे पदार्थ खायचे नाहीत. आता तामसिक पदार्थ म्हणजे काय? तर ज्या पदार्थामध्ये लसूण आणि कांद्याचा वापर केला जातो, त्याचबरोबर मांसाहार आपल्याला या दिवशी चुकूनही करायचं नाही, टाळायचं आहे. त्याचबरोबर घरामध्ये कोणत्याही व्यक्तीनं या दिवशी व्यसन करायचं नाही, मद्य प्यायचं नाही किंवा इतर जी व्यसनं आहेत, तर ती देखील करायची टाळायची आहेत. हरतालिकेचे व्रत करत असताना, उपवास करत असताना आपल्याला चुकूनही कोणत्याही पदार्थामध्ये मिठाचा देखील वापर करायचा नाही. जर तुम्हाला मीठ खायचंच असेल, तर तुम्ही सैंधव मिठाचा वापर करू शकता. परंतु काळ्या मिठाचा किंवा समुद्री मिठाचा कोणत्याही पदार्थामध्ये तुम्ही वापर करायचा नाही. जर तुम्ही असे जर मीठ वापरत असाल, तर तुम्ही केलेल्या व्रताचं तुम्हाला फळ प्राप्त होणार नाही. त्याचबरोबर उपवास करत असताना कोणतेही तिखट पदार्थ, मसालेदार पदार्थ खाणं देखील आपल्याला या दिवशी टाळायचं आहे. त्याचबरोबर कंदमुळामध्ये बटाटे आणि रताळे खाऊन तुम्ही हा उपवास करू शकता. त्याचबरोबर फलाहार करत असताना तुम्ही सर्व प्रकारची फळं या उपवासाला खाऊ शकता. शक्यतो फणस हा कोणत्याही उपवासाला चालत नाही. त्यामुळे फणस हे फळ तुम्ही या उपवासाला खायचे टाळायचे आहे. त्याचबरोबर उपवास करत असताना जर तुम्ही निर्जला व्रत करणार नसाल, जर तुम्ही फलाहार करून किंवा उपवासाचे जर पदार्थ खाऊन हा उपवास तर सर्वप्रथम आपल्याला भगवान शिव आणि माता पार्वती यांची विधिवत पूजा करायची आहे. त्यांना अभिषेक करायचा आहे. त्यांची विधिवत पूजा झाल्यानंतरच मग आपल्याला पाणी प्यायचं आहे किंवा एखादं गोड पदार्थ खाऊन किंवा फलाहार करून तुम्हाला या उपवासाला सुरुवात करायची आहे. आणि जर निर्जला व्रत करणार असाल, तर तुम्हाला 24 तासानंतरच पाणी पिऊन तुम्हाला या व्रताचं पारण करायचं आहे. तर अशा प्रकारे हरतालिकेचे व्रत आपल्याला करायचं आहे. हरतालिकेच्या व्रताचे जे काही नियम आहेत, तर ते अवश्य पाळायचे आहेत आणि हे नियम पाळूनच आपल्याला हे व्रत पूर्ण करायचं आहे. हे व्रत अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी तसेच कुमारिकांना योग्य वर पती म्हणून मिळावा यासाठी हे हरतालिकेचे व्रत केले जाते आणि म्हणूनच आपल्याला हे व्रत करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायचं आहे. तरच आपण केलेल्या या व्रताची
आपल्याला फलप्राप्ती होणार आहे. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. महिलांना अखंड सौभाग्य तसेच कुमारिकांना योग्य वर पती म्हणून प्राप्त होणार आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.